राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार, सूत्रांची माहिती। एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा महायुतीचा अंदाज। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, जुळणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होतील। बावनकुळेंची महापालिकांमधील युतीवर प्रतिक्रिया। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले गोपीचंद पडळकरांच्या मंत्रिपदाचे संकेत। सोलापुरातील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीनंतर मुख्यमंत्र्यांना निरोप पोहोचवतो असं बावनकुळेंचं वक्तव्य। सरकारी कर्मचारी असलेल्या 2652 महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ। 9 हप्त्यांद्वारे सरकारचे 3,58,00,000 रुपये लाटले। सरकारी कर्मचारी असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींकडून सरकारी पैशांची वसुली करणार। 2652 बहिणींकडून 3,58,00,000 रुपये वसूल करणार। लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेणाऱ्या बहिणींची तपासणी सुरू। निष्कर्षात न बसणाऱ्या बहिणींना यातून बाद केलं जाणार, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। सांताक्रूजच्या इंदिरानगर परिसरातील शौचालयाच्या उद्घाटनावरून शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना आमनेसामने। उद्घाटन सोहळ्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोध, परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। अमरावतीत आमदार रवी राणांच्या घरासमोर विविध मागण्यांसाठी फासेपारधी समाजाचा ठिय्या। जोपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं करून देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक ठाम आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नाशिकमध्ये कुंभमेळा आढावा बैठक। 13 आखाड्याचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी नाशिक त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्षांसह 32 साधू महंत बैठकीला उपस्थित राहणार। सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाच्या प्रत्येक बैठकीत आम्हालाही सहभागी करून घ्या। कुंभसाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता नियोजन केल्यास समस्या निर्माण होऊ शकते, शेतकरी प्रतिनिधींचा इशारा। हगवण्यांच्या शस्त्र परवान्याच्या अर्जावर जालिंदर सुपेकरांच्याच मंजुरीची सही। त्यामुळे हगवणे बंधूंचे मामा असलेले पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकरांच्या अडचणीत वाढ। हगवण्यांच्या शस्त्र परवान्याच्या अर्जावर आपण केवळ अतिरिक्त आयुक्त म्हणून अंतिम सही केली, जालिंदर सुपेकरांचं स्पष्टीकरण। यात महत्त्वाची भूमिका कोथरूड आणि वारजे पोलिसांची असून त्यांच्याकडून प्रस्ताव आला होता असंही केलं स्पष्ट। नाशिकमध्ये सासूच्या छळाला कंटाळून 21 वर्षीय सुनेनं आत्महत्या केली आहे। विवाहितेची सतत मोबाईल बघते म्हणून सासूकडून छळ होत असल्याची माहिती। या प्रकरणी पोलिसांकडून पती आणि सासूला अटक। सासरच्या छळाला कंटाळून बीड जिल्ह्यात 57 विवाहित महिलांनी जीवन संपवलं। मागील 3.5 वर्षातली आकडेवारी समोर। सासरच्या मंडळींकडून हुंडा, वस्तूंची मागणी केल्यानं आत्महत्या, बीड पोलिसांची माहिती। मुंबईतही हुंड्यासाठी 5 महिलांनी जीव गमावला। सासरच्या छळाला कंटाळून 4 महिन्यात 5 महिलांनी आत्महत्या केली, तर महिला अत्याचाराच्या 163 गुन्ह्यांची नोंद, 130 गुन्ह्यांची उकल, मुंबई पोलिसांची माहिती। अंजली दमानी यांकडून सिद्धांत शिरसाटचा स्वतःच्या डोक्याला बंदूक लावलेला फोटो पोस्ट। आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। ताडोबा व्याघ्र प्रकल्पात रानटी हत्तींचा प्रवेश। चिखली आणि डोंगरगाव परिसरातील या हत्तीच्या कळपातील 2 हत्ती आज सकाळी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कुकडहेटी परिसरात दिसल्यानं वन विभागात खळबळ। आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्रानंच केली मित्राची हत्या। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील सौंदणे गावातील घटना। आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरात एसबीआय बँकेबाहेर तिघांकडून रेकी। पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून तिघांच्या मुसक्या आवळल्या, जवळपास 50 गुन्ह्यांची उकल। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बिहारच्या पाटणामध्ये रोड शो। यावेळी मोदींच्या ताफ्यावर फुलांची पुष्पवृष्टी। बीडच्या अविनाश साबळेची सुवर्ण कामगिरी। आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला तब्बल 36 वर्षांनंतर स्टीपल चेसमध्ये गोल्ड मेडल। आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत। हा सामना मोहालीच्या मुल्लांपूर स्टेडियममध्ये खेळवला जाईल। सामन्यातील विजयी संघ क्वालिफायरच्या दुसऱ्या फेरीत, तर पराभूत संघाला माघारी परतावं लागेल।